नमस्कार मित्रजन हो. मी यशोदा वाकणकर, संवेदना फाउंडेशन एपिलेप्सी सपोर्ट ग्रुपतर्फे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अ, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आजची मीटिंग ही आपल्या संवेदना फाउंडेशनच्या एपिलेप्सी वधूवर मंडळ जे आहे, त्यातल्या पालकांसाठीची आहे. अ, आणि मी एक थोडक्यात सांगते की संवेदना फाउंडेशनतर्फे गेली 12 वर्ष आपण एपिलेप्सी वधूवर मंडळ ही ॲक्टिव्हिटी चालवतो. अ, जी खूप युनिक आहे आणि ज्याला आपल्याला फक्त महाराष्ट्रभरातूनच नाही, तर इतर राज्यांमधून सुद्धा रिस्पॉन्स मिळतो. आता त्याची आपली sanvedana.org ही वेबसाईट सुद्धा आहे आणि त्यावर आपल्या सगळ्यांची नावं सुद्धा एंटर केलेली आहेत. तर हे आपला उपक्रम आपण चालवतो, तर त्याला जो प्रतिसाद मिळतो, तर त्यातून आजवर 29 लग्न जमली आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, की आपल्या इथे जरी इतरांसाठी खुलं असली ही ॲक्टिव्हिटी, तरीसुद्धा यात आजपर्यंत कंट्रोल्ड एपिलेप्सी असलेल्यांनी नावनोंदणी केली आहे. त्यामुळे अशांची लग्न जमली आहेत. तर इतके वर्ष आपले प्रत्यक्ष वधूवर मेळावे व्हायचे आणि प्रत्यक्ष आपल्या निवाराच्या हॉलमध्ये मोठ्या-मोठ्या मीटिंग्स व्हायच्या. त्याला महाराष्ट्रभरातून सगळे आपण जमायचो आणि आपण मग पाहुण्यांना बोलवायचो. असे सगळे आपले उपक्रम चालवायचे. पण आता कोरोनानंतरच्या न्यू नॉर्मल स्थितीत आपण पहिल्यांदाच यावर्षी ऑनलाईन एपिलेप्सी वधूवर मेळावा आयोजित केला आहे आणि तो आपल्या गरजेनुसार आपण 2 विभागात हे केला आहे आणि ते म्हणजे काल आपण जी मुलं-मुली होती, त्यांचा आपण एकत्र मेळावा घेतला, अशी ऑनलाईन मीटिंग घेतली आय मीन आणि त्याला डॉक्टर शिरीषा साठे यांनी मार्गदर्शन केलं. आणि त्या सेल्फ एक्सेप्टन्स किंवा आपला जोडीदार कसा निवडावा या विषयावर त्या खूप छान बोलल्या आणि तुमच्या मुलांनी तुमच्याशी शेअर केलंच असेल. तर आणि आज आपण डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना आपल्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे पूर्णपणे आपल्यातलेच आहेत. म्हणजे ते कोणी वेगळे नाहीतच. संवेदनाची स्थापना होण्यापूर्वीपासून त्यांचा संवेदनाला पूर्णपणे पाठिंबा आहे. तर त्यामुळे डॉक्टर आनंद नाडकर्णी हे आपले विश्वस्त आहेत आणि संवेदनाच्या प्रत्येक उपक्रमात ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात, म्हणजे गाईडन्स देत असतात आणि त्यांच्या अनेक आयडियाजमधून आपण आपले उपक्रम चालवत असतो. त्यांची वेगळी ओळख करून द्यायचं कारण नाही. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ म्हणजे सायकियाट्रिस्ट आहेत आणि ठाण्याला इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ ही गेली 30-31 वर्ष ती संस्था ते चालवतात, जी मानसिक आरोग्यासाठी आहे आणि ज्याचे खूप वेगवेगळे उपक्रमही चालवले जातात. अगदी महाराष्ट्रभर उपक्रम चालवले जातात. आता पुण्यालाही राजाराम ब्रिजच्या जवळ गेली 3-4 वर्ष आय-पी-एचची ब्रांच आहे. तर इथे मुद्दाम खाली मी आता त्याचा नंबर सुद्धा शेअर केलाय, जो शेवटी सुद्धा शेअर करीन. तर त्याच्यात तुम्ही जरूर फायदा घ्या आणि एक मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे नुकतंच त्यांचं हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. अ, करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस हे त्यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय, जे मनोविकास प्रकाशनने काढलंय आणि कोरोना काळातील न्यू नॉर्मल ह्याविषयी त्यांनी खूप सुंदर रीतीने लिहिलंय. त्याकडे त्यांचे अनुभव त्यांनी लिहिलेत. त्यातले काही त्यांनी त्यांच्या ब्लॉग्सवर किंवा Facebookवर सुद्धा शेअर केलेत. पण ते पुस्तक रूपाने वाचायला खूप मजा येतेय. त्यामुळे तुम्ही जरूर ते पुस्तक घ्या आणि वाचा. त्यात आपल्याला खूप वेगवेगळे पर्स्पेक्टिव्हज मिळतील. तर डॉक्टर आनंद नाडकर्णी, मी मनापासून तुमचं खूप स्वागत करते. तुम्ही आपल्यातलेच आहात, तरी सुद्धा तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून येता. यासाठी मी खूप कृतज्ञता व्यक्त करते आणि आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. अ, तर तर मला प्रश्न विचारायच्या आधी हां. यशो, तू आता जरा तो फॉर्मॅलिटी बाजूला ठेव आणि तू आपली अरे आनंद काका म्हणून प्रश्न विचारते. तुला पण बरं, मला पण ऐकायला बरं. बरं. तर ओके. तर आनंद काका, मी पहिला प्रश्न असा विचारते, मी आधी एपिलेप्सीवर येत नाही, पण इन जनरल मॅरेज आपल्याकडे अरेंज मॅरेज ही सिस्टीम असते आणि आपल्याकडे भारतीय विवाह संस्था म्हणजेच इंडियन अरेंज मॅरेज ही जी सिस्टीम असते, त्याविषयी आपण थोडंसं बोलू, की त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ओव्हरऑल? आता याच्यामध्ये आपण ना
तू 2 शब्द वापरलेस ना, म्हणजे एक विवाह संस्था हा शब्द वापरलास आणि दुसरा अरेंज्ड मॅरेज हा शब्द वापरलास. तर पहिल्यांदा इथं संवेदनाच्या माध्यमातून आलेल्या सर्व पालकांना माझा नमस्कार आणि सगळ्यांना नववर्षाच्या येणाऱ्या संक्रांतीच्या, मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. आणि एक कुटुंब म्हणून तुम्ही सगळे एका संक्रमणाच्या उंबरठ्यावरती आहात. म्हणजे तुमच्या मुला-मुलींचं लग्न कसं जमवायचं, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही आहात. तर पहिल्यांदा आपण विवाह संस्था म्हणजे काय? तर विवाह म्हणजे काय? तर विवाह हे एक नातं आहे. म्हणजे पहिल्यांदा विवाह काय आहे, तर पती-पत्नी या भूमिका आहेत. म्हणजे नातं आहे, त्याच्यानंतर भूमिका आहे. म्हणजे पहिल्यांदा नातं निर्माण होतं आणि नातं निर्माण झालं, की मग त्याचं रूपांतर त्या भूमिकेमध्ये होतं. मग जेव्हा भूमिकेमध्ये आपण जातो, तेव्हा मग आपल्या बाजूनं कुटुंब, समाज ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि त्या आल्या, की तो संस्कार होतो. म्हणजे विवाह हे एक नातं आहे, त्याच्यातून येणारी भूमिका आहे. तो एक संस्कार सुद्धा आहे, कारण तो कौटुंबिक, सामाजिक संस्कार आहे. मग ती संस्था सुद्धा आहे. कारण ती अनेक काळ, शतकानुशतकं, हजारो वर्ष सुरू आहे. तो एक सोहळा सुद्धा आहे. म्हणजे ते तर काय आपल्याला सांगायला नकोच, की कुणाकडेही लग्न ठरलं, की ते कसं करायचं याच्यावरती आपल्याकडे प्रचंड चर्चा चालू होते. पण म्हणून तो डोळ्याआड करायचा नाही, सोहळा हा सुद्धा एक भाग आहे. आणि विवाह हा एक प्रवास सुद्धा आहे. आणि तो सहप्रवास आहे. तो फक्त त्या नात्याचा प्रवास नाहीये पती-पत्नीच्या, तर त्याच्या बाजूने येणारा त्यांच्या कुटुंबाचा प्रवास सुद्धा आहे. त्यामुळे तो एक सहप्रवास सुद्धा आहे. म्हणून कुटुंब ही वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशी घटना असते किंवा या स्तरांवरती विवाह असतो. आता अरेंज्ड मॅरेज जो आहे ना, तो काय आहे माहिती ना, तो लग्न ठरवण्याचा एक मार्ग आहे. हं. म्हणजे कसं आहे, की मला लग्न करायचंय, म्हणजे मला ठाण्याहून विटीला जायचंय लोकलने. तर मी सेंट्रल रेल्वेने जाणार का वेस्टर्न रेल्वेने जाणार? तर एक लव्ह मॅरेज आहे, एक अरेंज मॅरेज आहे. तर म्हणून आपण जे अरेंज मॅरेज असं म्हणतोय, तर तो फक्त मार्ग वेगळा आहे. जायचंय कुठे लग्नाकडे? शेवटी लव्ह मॅरेजमध्येच होणार की नाही? आणि हे आपण अरेंज करतोय. आता अरेंज याचा अर्थ असा, की अरेंज म्हणजे काय? की त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. सगळ्यांचा म्हणजे कोणाचा? तर त्या मुला-मुलीचाही आहे, त्याच्या कुटुंबाचाही आहे. प्रेमविवाहामध्ये कसं असतं, की पहिल्यांदा प्राथमिकतः फक्त मुलगा आणि मुलगी यांचा सहभाग असतो. मग ते कुटुंब नंतर येतं. नंतर एंट्री येते त्याची. इथे असं नाहीये. अरेंज मॅरेजमध्ये सगळेच जण एकत्रितपणे त्या प्रवासाला निघतात. हा त्या दोघांच्या मधला खरा फरक आहे बरं का. पण आपल्या समाजामध्ये काय झालेलं आहे, की अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज यांना लोकांनी कमी जास्त महत्वाचे असं उगीचच ठरवून टाकलंय. खरं म्हणजे मुक्कामाला पोहोचणं महत्वाचं आहे आणि हे मार्ग आहेत आणि प्रत्येक मार्गाचे काहीतरी प्लस मायनस आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये आपण अरेंज मॅरेजला उगीचच कमी सुद्धा लेखायला लागलेलो आहोत. म्हणजे काय ना ह्याने ठरवलं असतं तर ठीक. नाही मग हे कशाला करायला लागलं असतं सगळं. म्हणजे त्या मुलाला सुद्धा असं सांगितलं जातं, की "काय बाबा आता तुझ्यामुळे आम्हाला हे अरेंज मॅरेजमध्ये यावं लागतं." तर मला वाटतं ह्या आपण विचार सोडून द्यावा. हा मार्ग आहे. हं. आणि आता आपण आपल्या संवेदनाकडे येऊ, की संवेदनाच्या सभासदांसाठी तर अशा तऱ्हेच्या व्यासपीठाची आवश्यकताच आहे. कारण संवेदनाचे जे आपले सगळे मेंबर्स आहेत, सभासद आहेत, सगळी कुटुंब आहेत. या कुटुंबांच्या बाबतीमध्ये काही विशिष्ट असं असं वास्तव आहे. मी मुद्दामच समस्या असा शब्द वापरत नाहीये. एक विशिष्ट वास्तव आहे आणि त्या वास्तवाचा स्वीकार करून त्यांना या लग्नाच्या प्रवासामध्ये यायचंय. सो म्हणून या व्यासपीठाची किंवा अरेंज मॅरेजच्या व्यासपीठाची आपल्याला जरुरी आहे का आपल्या गटाला? तर नक्की आहे. आपल्या गटातल्या कोणी प्रेमविवाह केले तर काय आपण त्यांचं स्वागत करू.
किती छान. आनंद काका तू बोलायला लागला, की मी हरवूनच जाते. त्याच्यामुळे मी विसरलेच, की मी तुला प्रश्न विचारतीये. ग एकतर मला ह्याच्यापुढे असं विचारायला आवडेल, की लग्न ठरवताना आपल्याकडे असं ठराविक काही-काही विशिष्ट गोष्टी पाहिल्या जातात, हं, की मग त्याचा रंग कसा आहे, उंची हं. कशी आहे, बांधा कसा आहे, केस केवढे आहेत, मग मग त्याच्यानंतर नोकरी कुठे आहे, पगार कुठे आहे, किती आहे? तर ह्या सगळ्या ह्या मानसिकतेबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय असतं आपण जेव्हा लग्न ठरवण्याच्या, विवाह ठरवण्याच्या प्रवासामध्ये येतो ना, तेव्हा 2 भागांमध्ये आपण आपल्या शोधाची विभागणी करावी. एक जो भाग आहे ना, तो कुठला आहे, की तो या वास्तवामधल्या गोष्टींचा आहे. म्हणजे त्याला पगार किती, त्याचं घर किती आहे, तो एकत्र राहतोय का? म्हणजे तो किंवा ती एकत्र आई-वडिलांसोबत राहतोय का वेगळा राहतोय? हा सगळा भाग कसला आहे? व्यवहाराचा भाग आहे. आणि तो महत्वाचा आहे बरं का. आपल्याला हे सगळे डिटेल पाहिजेतच, की ती फॅमिली कशी आहे, त्या फॅमिलीबद्दल सगळ्यांचं मत कसं आहे वगैरे, वगैरे. आणि दुसरा जो भाग आहे, तो प्रत्यक्ष तो मुलगा आणि ती मुलगी ज्यांचं लग्न व्हायचंय, त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या इंटरॅक्शनचा म्हणजे त्यांच्या संवादाचा दुसरा भाग आहे. तर आपल्याला असं म्हणायला पाहिजे, की आई-बाबांच्या मताने ना बऱ्याच वेळेला 2 गणितं चालतात बघा, म्हणजे सगळ्यांना कळेल. एक आहे ना रिएक्शन, ती मॅथेमॅटिकल रिएक्शन आहे, अंकगणिताची आहे. अंकगणित म्हणजे काय? तर त्याला पगार किती? घर आहे का वेगळं? गावाकडे शेती आहे का? वगैरे, वगैरे. तर हे अंकगणित आहे आणि त्या 2 माणसांच्या मध्ये जे होतं, ती केमिकल रिएक्शन आहे. म्हणजे एक मॅथेमॅटिकल रिएक्शन आहे, एक केमिकल रिएक्शन आहे. तर आपल्याला दोघांनाही वेटेज देता आलं पाहिजे. तर हं. आई-बाबा हे मॅथेमॅटिक्सला जास्त महत्त्व देतात. मुलं-मुली हे केमिस्ट्रीला जास्त महत्त्व देतात. खरं म्हणजे या दोघांनी दोन्ही गोष्टींना महत्त्व देणं ही गोष्ट गरजेची आहे. त्याचा बॅलन्स करायला पाहिजे आपल्याला. म्हणजे कसे त्याचे डायलॉग कसे होतात, की समजा आपल्या वधूवर मेळाव्यामध्ये मुलगा-मुलगी बोलले. हां, बोललात ना एकदा, बाकी सगळं त्यांचं सगळं चांगलं आहे. हं, हो म्हणून टाकूया. म्हणजे काय, की मॅथेमॅटिक्स जिंकलं. हं, बरं. मग कधी तो मुलगा किंवा मुलगी म्हणते, त्याला किंवा तिला बघून ना मला वाटलं हाच तो. आहा! बाकी कशाला महत्त्व देऊ नका. म्हणजे केमिस्ट्री जिंकली. हां. तर आपल्याला नेहमी गणित आणि रसायनशास्त्र यांचं बॅलन्स करणं गरजेचं आहे. दोन्ही महत्त्वाचे आहेत बरं का. पण ते चर्चा आपल्याला जी करायला हवी आहे, ती अशी जर केली ना, की हे गणितातलं आहे, हे केमिस्ट्रीतलं आहे. हं. आणि गणितातलं ते ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे ते आपल्याला दिसेल भौतिक स्वरूपाचं आहे. आणि केमिस्ट्री जी आहे ती अशी दिसत नाही. पण त्याची रिएक्शन असते ना. बरं ती केमिकल रिएक्शन कशी असते, की चुना अधिक हळद हं. बरोबर लाल रंगाचं रसायन असतं. हां, म्हणजे चुना चुना पांढरा असतो, हळद पिवळी असते आणि त्यांना मिक्स केलं तर होतं ते लाल रंगाचं असतं. तसं नात्याचं आहे. म्हणून नातं हे कधीच मॅथेमॅटिकल नसतं बघ. हो. नातं ही केमिकल रिएक्शन असते आणि पगार 10% ने वाढणार हे मॅथेमॅटिकल असतं. हां. हं, तर त्यामुळे आपल्याला ना दोन्ही गोष्टींची गरज असते जगण्यामध्ये. तर तू आता ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्यास, त्या मॅथेमॅटिकल आहेत. ओके. आणि हां, आणि आपल्याला नेहमी दोन्ही गोष्टी धरून चालावं लागतं. दोन्ही गोष्टींचा बॅलन्स आपल्याला करावा लागतो. पुन्हा मॅथेमॅटिकल गोष्टी आणि या सगळ्या जे बायोडेटात लिहितात की नाही आपल्याही फॉर्ममध्ये लोकं लिहितात. तर त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी यांच्याकडूनच्या सुद्धा वेगळ्या अपेक्षा असतात. म्हणजे तू म्हणालीस ना रंग, रूप, बांधा, केस हे जास्त मुलीच्या बाबतीत असतं आणि पगार, हुद्दा, करियर हे जास्त मुलाच्या बाबतीत असतं. कारण पुन्हा मुलगा म्हणजे आर्थिक स्थैर्य देणार आणि मुलगी म्हणजे घराला आणि सगळ्यांना सांभाळणार. असा एक जो परंपरागत आलेला ग्रह आहे, तो सुद्धा यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात येतो.
आणि त्याच्यामधून संघर्ष असा निर्माण होतो, की कधी-कधी मुलगा किंवा मुलगी हे नवीन पिढीचे असतात. ते आजच्या जगामध्ये वावरत असतात. त्यांच्या या बाबतीतल्या काही व्याख्या बदललेल्या असतात आणि म्हणून तिथं तो संघर्ष निर्माण होऊ शकतो या सगळ्यामधून. थोडक्यात काय बॅलन्स साधणं महत्वाचं आहे. आणि आता सांगितलंत तसं, की आपल्याला या परीक्षेमध्ये मॅथ्समध्ये पण पास व्हायला पाहिजे आणि केमिस्ट्रीमध्ये पण पास व्हायला पाहिजे. की दोन्ही विषय इथे महत्वाचे. किती छान. अ, आणि आता संवेदना फाउंडेशनतर्फे आपण गेली 12 वर्ष हा उपक्रम चालवतोय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर ह्या विषयावर आम्हाला असंख्य फोन येतात आणि पालक भेटायला येतात आणि ते खूप प्रश्न विचारत असतात. तर आम्ही असं त्या सगळ्यांना उत्तर देत असतो जनरली, की आता एपिलेप्सीच्या फिट्स ज्यांना रेग्युलर येत असतात, त्यांना आम्ही म्हणतो, की आधी तुम्ही उपचारांवर आधी कॉन्सन्ट्रेट करा वगैरे हे सांगत असतो. म्हणून आपण एक क्रायटेरिया जनरली ठरवतो, की एखाद्या वर्ष 1 वर्ष तरी कंट्रोलमध्ये आहेत का? 6 महिने तरी कंट्रोलमध्ये आहेत का फिट्स? आणि मग त्याच्यानंतर ते मुलगा किंवा मुलगी सक्षम आहेत का? स्वतःच्या पायावर उभे आहेत का? निर्णय निर्णय घेतात का? वगैरे असं. पण आमच्याशी असे काहींचे एपिलेप्सी खूप ॲक्टिव्ह असते. रेग्युलर फिट्स येणारे असतात आणि ते पालक आमच्याशी वाद घालतात, नाही की तुम्ही प्लीज याचं नाव नोंदणी करून घ्या, करून घ्या. तर अशांना आम्ही कसं हँडल करावं आणि त्यांना नेमकं काय सांगावं? आपण पहिल्यांदा ना या पालकांची मनस्थिती समजून घेतली पाहिजे. एकतर ना आपल्या समाजामध्ये कोणत्याही समस्येचं उत्तर विवाहात आहे, अशा तऱ्हेचा एक अतार्किक समज आहे. एक इरॅशनल बिलीफ आहे. म्हणून लोकं लग्न झालं की बदलेल, लग्न झालं की सुधारेल, नावाची जी गोष्ट आहे ना, ती अनेक समस्यांना लावतात लोकं. म्हणजे एखाद्याला कुठलं व्यसन असेल, लग्न झालं की सुधारेल. एखाद्याला काम काम करण्यामधली क्षमता नसेल, घरकाम वगैरे करायची मुलीला अक्षमता असेल, लग्न झाल्यावर सुधारेल. थोडक्यात लग्न झाल्यावरती काय असा बदल होणार असतो त्या मंगलाष्टक आणि अक्षता पडल्यावरती माणसामध्ये, हे आपल्याला माहित नाही. पण हा समज मात्र आहे, लग्न झाल्यावर. त्याच्यामुळं सर्वच आई-वडिलांना, त्याला आपले आई-वडील सुद्धा, संवेदनातले आई-वडील सुद्धा अपवाद नाहीत. त्यांना नेहमी असं वाटत असतं, लग्न जमू दे बाबा. हं. त्यामुळं कसं होतं, की त्यामुळं वैद्यकीय दृष्टीने जी महत्वाची माहिती आहे किंवा वैद्यकीय दृष्टीनं जो महत्वाचा टप्पा आहे, तो त्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा नसतो. म्हणजे त्यांच्या लॉजिक प्रमाणे लग्न झालं ना, की आपोआप फिट सुद्धा कमी होणार, असं म्हणणारे आई-वडील मी ऐकलेले आहेत. हं, की लग्न झाल्यावरती फिट कमी होणार. तर संबंध काय? पण संबंध लावला जातो. तर अशा तऱ्हेचं जे लॉजिक असतं, त्याला मी मॅजिकल लॉजिक म्हणतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, की आपल्याकडे 2 तऱ्हेचे लॉजिक असतात. एक मॅजिकल लॉजिक आणि एक लॉजिकल लॉजिक. तर जे मॅजिकल लॉजिक असतं ना, ते असं असतं, लग्न झाल्यावर सुधारेल. तर मग ते आधीच मॅजिकलच असतं ना ते लॉजिक. पण ते लॉजिक असतं बरं का. का बरं? कारण त्या माणसाचा त्याच्यावर विश्वास असतो सॉलिड. तर ह्याच्या मागे आपण गेल्यामुळे हे असं घडतं. आता तू जे म्हणतेस, की 1 वर्ष अगदी मलाही मान्य आहे ते, की दोन्ही गोष्टी मला मान्य आहेत. 1 वर्ष तरी फिट्स कंट्रोलमध्ये पाहिजेत आणि मुख्य म्हणजे तो मुलगा आणि मुलगी आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये तरी पूर्ण स्वयंपूर्ण पाहिजे. हं. तर या गोष्टी असणं ही अगदी काय म्हणूया त्याला अगदी पायाभूत अशी गोष्ट मानायला आपल्याला हरकत नाही. आणि त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं, की आपण संस्था म्हणून ठामही असणं आवश्यक आहे. परंतु आपण फक्त या आई-वडिलांची मानसिकताही समजून घेऊ, की ते का असं बोलतात. हं. आणि कधी-कधी माझ्या एपिलेप्सी किंवा आमच्या मानसिक आरोग्यामधला स्किझोफ्रेनिया सारखा आजार आहे. त्याच्यामध्ये आई-वडिलांची अजून एक भूमिका माझ्या लक्षात आली आहे, ती मांडतो मी, की ह्या आई-वडिलांना केअर गिव्हिंगच्या रोलसाठी अजून एक व्यक्ती हवी असते. हं. कारण आत्तापर्यंत त्यांनी सगळं केअर गिव्हिंगचं काम केलं असतं.
जो आपला म्हणजे एपिलेप्सी असलेली व्यक्ती असेल तिची काळजी घेण्याचं काम केलं असतं. ते पण थकले असतात. आणि त्यावेळेला त्यांना मनापासून असं वाटत असतं, की आता ही जबाबदारी दुसऱ्या कुणीतरी घ्यावी. त्या भूमिकेमधून सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांना जावई किंवा सून आपलं त्यांना जावई करणं किंवा सून येणं घरात, म्हणजे आपला बोजा कमी होणं असं पण वाटत असतं. बरं ही भावना नैसर्गिक आहे. म्हणजे या भावनेचे मी अगेन्स्ट नाही. ती जरी असं बघू नये खरं म्हणजे त्यांनी. पण ती मी समजून घेऊ शकतो, की त्यांना असं का वाटतंय. कारण आपल्यापैकी बरेच मेंबर असे असतात ज्यांना खूप लहानपणी 2 वर्षाचे असताना, 3 वर्षाचे असताना लहानपणापासून त्रास असतो. त्यामुळे तेवढा काळ त्या केअर गिव्हर्सनी त्या सगळ्या प्रवासामध्ये घालवलेला असतो. तर त्याला शास्त्रीय भाषेत असं म्हणतात, की त्यांचा बर्नआउट झालेला असतो आणि म्हणून त्यांना एका नवीन केअर गिव्हरची गरज असते. सो दे हं. लूक ॲट मॅरेज ॲज अ ॲडिशन ऑफ केअर गिव्हर. ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती आपण ध्यानात घेतली पाहिजे. अगदी आत्ता तुम्ही जे म्हटलात त्याच्यावरनं लक्षात येतं, की त्याच्यावर जे पालक फॉर्म भरतात आणि अपेक्षा हे जे लिहिलेलं असतं, तर सर्व घराला समजून घेणारी आणि आमच्या मुलाला पूर्ण सांभाळून घेणारी मुलगी पाहिजे. अशा जनरली अपेक्षा तिथे लिहिल्या जातात. तर आत्ता तू म्हटला ते अगदी खरं आहे. अगदी पटण्यासारखं आहे ते. अ, तर त्याच्यावरून मी असं एक म्हणजे तू एक डॉक्टर आहेस त्यावरून विचारते, की ट्रीटमेंटचं महत्त्व याविषयी सांगशील का थोडक्यात? हो ना. कसं महत्वाचं आहे बघा. आपला जो आधीच्या प्रश्नामधला आपला पायाभूत मुद्दा काय होता, की फिटचा कंट्रोल. मग आता फिटचा कंट्रोल म्हणजे ट्रीटमेंट आलीच. हो. कारण ट्रीटमेंट शिवाय फिटचा कंट्रोल काही येणार नाही. म्हणजे आपल्याला आपली ट्रीटमेंट ही सुरू ठेवायचीच आहे. कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत डॉक्टर आपल्याला सांगत नाहीत, की बाबा आता तुम्ही अगदी पूर्णपणे ह्याच्यातून बाहेर पडलात आणि आता तुम्ही ट्रीटमेंट थांबवायला हरकत नाही. तिथपर्यंत ट्रीटमेंट चालू राहिली पाहिजे. म्हणजे ट्रीटमेंटचा चालू असणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे का? अतिशय महत्वाची आहे. पण एक काय लक्षात ठेवूया, की ट्रीटमेंट आपण सीझरवरती म्हणजे फिट्सवरती करत असतो. पण फिट्स ज्याला येतात अशा माणसाचं एक वेगळेपण असतं. त्याच्या आयुष्याचं एक वेगळेपण असतं. आणि ते वेगळेपण लक्षात घेणारी माणसं त्याच्या आजूबाजूने लागतात. म्हणूनच त्या माणसाला एका बाजूने फिटवरच्या औषधांची गरज असते आणि दुसऱ्या बाजूने त्याला समजून घेतील अशा माणसांची पण गरज असते. आणि कुटुंबामधले लोकं त्याला समजून घेत असतात. पण ते कधी-कधी अपुरे पडतात आणि म्हणून त्याला सहाय्य गटाची गरज लागते. हं. सहाय्य गट म्हणजे काय? तर या व्यक्तीला समजून घेणाऱ्या माणसांची संख्या तर वाढतेच. पण त्याच बरोबरीनं त्या सहाय्य गटामध्ये वेगवेगळे कसबं, कौशल्य, ज्ञान असलेली माणसं असतात. त्याच्यामुळे या व्यक्तीचा फायदा होतो, की अरे मानसिक काही भावनिक प्रश्न आला ना, तर इथे काउन्सिलिंग मिळतं. अरे, हे अमुक एक गोष्ट कशी सोडवायची ते आपलं कुटुंब आहे ना, त्याच्यातलं अमुक-अमुक इथे-इथे काम करतो किंवा त्याला या-या गोष्टीतली माहिती आहे. चला त्याचा आपण सल्ला घेऊ. म्हणजेच काय होतं, की केअर गिव्हिंगचं जे वर्तुळ आहे, ते वर्तुळ वाढतं. त्याचा परीघ वाढतो. हं. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणजे मी असं म्हणेन ट्रीटमेंट महत्वाची आहे. सपोर्ट फ्रॉम द सपोर्ट ग्रुप महत्वाचा आहे. हं. आणि रिहॅबिलिटेशन ऑफ दॅट पर्सन हेही महत्वाचं आहे. त्याचा टप्पा सर्वसाधारणपणे आपण असं म्हणायला हरकत नाही, की त्या माणसाला त्याचं दैनंदिन जीवन जगता येईल, इतपत आर्थिक स्वयंपूर्णता हे आपण हा आपण नियम ठेवला पाहिजे, की हो, तेवढा स्वयंपूर्ण आहे का? म्हणजे ती व्यक्ती म्हणजे हो. मुलगा असेल किंवा मुलगी असेल. दुसरी गोष्ट की स्वयंपूर्ण होण्याची क्षमता आहे का? हं. याही सगळ्या गोष्टी खरं म्हणजे लक्षात ठेवल्या पाहिजे.
कारण बऱ्याच वेळेला जर आपल्या गटामधला मुलगा आणि मुलगी या दोघांचं एक लग्न जमलं, दोघे मिळून सुद्धा काहीतरी छोटा व्यवसाय म्हणा करूच शकतात. मग त्यांना आपण ते प्रोत्साहन द्यायलाही हवं. बरं याचा अर्थ तो सगळ्यांनीच करायला पाहिजे असं नाही. म्हणून आपण काय बघावं, की आपल्याकडे एक स्पेशल वास्तव आहे. ते म्हणजे या एपिलेप्सीचं. ते लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला हाच नेमका फरक आहे. इतर ज्या सामान्य लग्न संस्था आहेत, त्या आणि आपलं वास्तव. आणि मग काय होतं, की तुमच्या पुनर्वसनामध्ये सुद्धा तुमच्या सपोर्ट ग्रुपचा रोल आहे. सपोर्ट ग्रुपच्या बरोबर तुमचं पुनर्वसन सुद्धा जास्त चांगलं होणार आहे. हं. आणि हे सगळं करत असताना तुमची गोळी तुम्ही चुकवता कामा नये. म्हणजे ट्रीटमेंट, गोळी, फॉलोअप या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या. अगदी, अगदी. आपण सगळ्या मीटिंगमध्ये जसं नेहमी सांगत असतो, की अ, अ, औ तुम्ही आज जे बरे आहात ते औषधांमुळे आहात, हे विसरू नका आणि औषधांचा द्वेष करू नका. तसंच आत्ता जे डॉक्टर म्हणाले, तर ते अगदी, अगदी, अगदी खरं आहे, की आपण जी ट्रीटमेंट घेतो, तर ती फार महत्त्वाची आहे आणि त्याच्याकडे कधी दुर्लक्ष करता कामा नये आणि त्याचे निर्णय स्वतःच्या मनाने घेऊ नयेत. आपले जसे डॉक्टर जसं सांगतील त्याप्रमाणे जावं. आणि आता तू अगदी हा छान मुद्दा मांडलास, की नुसतं औषधं घेऊन सुद्धा आपण बरे होत नाही. तर नियमित सपोर्ट ग्रुपला जाणं किंवा गरज असेल तेव्हा काउन्सिलिंगला जाणं. तर त्यालाही कधी कमी मानू नये, की काउन्सिलिंगनी सुद्धा खूप फायदाच होतो ऑफ कोर्स. आत्ता जसं तू सांगितलंस तसं. अ, तर तसं अ, इथल्या सगळ्या पालकांना मी हे नेहमीच सांगत असते, की काउन्सिलिंगला येणं सुद्धा तुम्ही याच्यात कमी मानू नका. कारण अनेक पालक आपल्याला फक्त मेळाव्याला भेटतात किंवा मुलं, की जे एरवी आम्हाला कधीही मिळून भेटत नाहीत. तर मी मुद्दाम हे इथे परत सांगतेय, की काउन्सिलिंगसाठी जरूर यावं. त्यात काही कमीपणाचं वाटून घेऊ नये. हो ना, आनंद काका? अगदी बरोबर. हां. आणि असं असं आपल्याकडे हे सुद्धा होतं अनेकदा, की मुलगा-मुलगी हे सक्षम असतात. पण लहानपणापासून पालकांनी त्यांना ज्या तऱ्हेने वाढवलं असतं, तर पालक त्यांना लहान मुलासारखं ट्रीट करत असतात. म्हणजे निर्णय घेणं किंवा हे किंवा कधी-कधी थोडंसं डॉमिनेटिंग वाटत असतं. मी सगळ्याच पालकांबद्दल नाही बोलत आहे, पण असेही पालक असतात, की मुलगा कितीही मोठा असला तरी सुद्धा तो खूप लहान आहे असं त्याला वागवत असतात. तर त्याच्यामुळे आम्हाला अनेकदा वाटतं, की हे त्यांना सारखं-सारखं सांगायची गरज असते, की "अरे, तुमचा मुलगा आता लग्नाच्या वयाचा आहे. मग त्यालाही आता एक स्पेस देण्याची गरज आहे." किंवा अ, अ, तर ह्याबद्दल तुम्ही कसं सांगाल? मी असं म्हणेन, की आपले जे एपिलेप्सी ज्यांच्या घरात आहे असे जे पालक असतात ना, त्यांना आपण जर समजून घेतलं परत, तर काय लक्षात येईल, की एपिलेप्सी हा आजार असा आहे, की ज्याच्यावरती आपल्या अस्तित्वामध्ये, तुमच्या माझ्या जगण्यामध्ये एक बेसिक फंक्शन आपण गृहीत धरतो आणि ते म्हणजे आपली शुद्ध, आपला कॉन्शियसनेस. हे आपण बेसिक फंक्शन आहे. ते आपण गृहीत धरलेलं आहे. ज्यांना एपिलेप्सी नाही त्या सगळ्यांनी, की मला झोप लागली, की मी झोपेतून उठणार. मला कोणी उठवलं तर मी उठणार. याचा अर्थ काय, की माझ्या कॉन्शियसनेसवर, माझ्या जागृतीवर माझं नियंत्रण आहे. पण हा आजार असा आहे, की जो तेवढ्या काळापुरतं का होईना, पण त्या व्यक्तीच्या जागृतीवरचं त्याचं नियंत्रण काढून घेतो. एका बाजूने सगळ्यात गंभीर या आजाराचा तो भाग आहे, की जी गोष्ट आपण जन्मापासून गृहीत धरलेली आहे कॉन्शियसनेस. त्या कॉन्शियसनेस वरचा हक्क अगदी मोमेंटरीली का होईना, पण हा आजार हिरावून घेतो. हं. त्यामुळं काय होतं, की आई-वडिलांचं प्रोटेक्शन, संरक्षण त्या मुलाचं करणं, हे अति प्रोटेक्शनकडे जास्त वळतं. ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतात, कारण त्या आजाराचं स्वरूप तसं आहे. म्हणूनच मग काय होतं, की हे ओव्हर प्रोटेक्शन खरं म्हणजे ते कमी करायचं असेल ना, तर बहुतेक वेळेला चांगला इलाज झाला तर ते ओव्हर प्रोटेक्शन आपोआप कमी होतं कारण कंट्रोल कंट्रोल येतो. पण सगळ्यांच्याच बाबतीत तो कंट्रोल तेवढा चांगला येईल असं नाही. त्यामुळे ओव्हर प्रोटेक्शन काही जणांचं हे अगदी 20शी-25शी पर्यंत राहतं. हं. म्हणून मग आता आपल्याला ना अचानकपणे या मुलाला किंवा मुलीला इंडिपेंडंट नाही करता येणार. हं. म्हणून पालकांनी काय लक्षात घेतलं पाहिजे, की स्वतंत्रता देण्याचा एक मार्ग आहे.
तो त्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, व्यक्तिमत्वाप्रमाणे, त्याच्या एपिलेप्टिक कंट्रोल प्रमाणे आपल्याला ठरवायचं आहे. आणि त्या प्रमाणात त्याला स्वतंत्रता देत जायला पाहिजे. पहिल्यांदा छोट्या निर्णयांच्या बाबतीत, मग मध्यम निर्णयांच्या बाबतीत, मग मोठ्या निर्णयांच्या बाबतीत. असं खरं म्हणजे हे व्हायला पाहिजे. पण आपल्याकडे ना कसं होतं, आता नोकरी करायला लागला ना, आता तुझे निर्णय तू घे. म्हणजे कधी-कधी ना पालक मंडळी भावनेच्या भरात सगळे दोर कापून टाकतात. हं. तर त्या मुलाचे किंवा मुलीचे सुद्धा सगळे दोर एकदम नाही कापून चालणार. आपल्याला हळू-हळू त्या व्यक्तीला वेगवेगळ्या क्षेत्रातले निर्णय त्याच्या महत्त्वाप्रमाणे घ्यायला शिकवायला लागतील. हे बऱ्याच वेळेला लक्षात नाही हो. आपण ना जबाबदारी येणं ही एक घटना समजतो. तर जबाबदारी येणं किंवा जबाबदार बनणं ही घटना नाहीये, तर तो एक प्रोसेस आहे, ती प्रक्रिया आहे, तो प्रवास आहे. आपण जबाबदार बनणं म्हणजे काय 18वं वर्ष झालं ते ड्रायव्हिंग सारखं समजतो आपण. की आता 18वं वर्ष झालं, आता लायसन्स मिळेल किंवा मतदानाचा हक्क मिळेल. तर या घटना आहेत. पण जबाबदार होणं ही घटना नाहीये, तो प्रोसेस आहे. हे आपण सगळ्यांनीच म्हणजे पालकांनी लक्षात घेतलं, तर त्या प्रमाणात ते स्वातंत्र्य डिसिजन मेकिंगचं त्या मुलांपर्यंत पोहोचवू शकतील आणि हळू त्यांना त्या प्रवासामध्ये सहभागी सुद्धा करून घेता येतील. तर मला असं वाटतं, की पालकांनी अगदी बेसिक सुरुवात कुठून करावी? तर आपल्या मुला-मुलींना जे काही वाटतं आहे, ते चांगल्या पद्धतीने ऐकून घ्यावे. त्यांना मध्ये न तोडता ऐकून घ्यावे. हां, "तू थांब, मला काय वाटतं ते सांग." असं म्हणू नये. हां, आणि ऐकण्यापासून जर सुरुवात केली, तर आपल्याला आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या बोलण्यामध्ये काय तथ्यांश आहे, काय नाही हे कळेल ना. त्यामुळं अशा तऱ्हेच्या संवादातूनच जबाबदारी दिली घेतली जाते. जबाबदारी ही डायरेक्टली एका आज्ञेसारखी दिली तर नाही दिली घेतली जात. हे आपण पालक म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वाह! किती छान सांगितलंत. मस्त. आणि अनेकदा असं होतं, की जेव्हा ते नाव नोंदणीसाठी पालक येतात, तर तेव्हा आम्ही म्हणतो, की "अहो, तुमचा मुलगा किंवा मुलगी कुठे आहे?" हं, तर ते म्हणतात, की "नाही, नाही, आम्ही नाव नोंदणी करून जातो." तर आम्ही हं. म्हणतो, "नाही अहो, तुमच्या मुलाला किंवा मुलीला ज्यांना लग्न करायचंय, तर आधी आम्ही त्यांच्याशी बोलतो." तर हे सुद्धा अनेक पालकांना पटत नाही. आम्ही असं हे म्हणतो, की आधी मुलाचं किंवा मुलीचं काउन्सिलिंग सेशन घेऊ आणि हं. मग नाव नोंदणी करू. तर आपल्या इथले अनेक पालक हे नाही ऐकत आणि हं. मग कधी फोन केला तरी सुद्धा पालकच घेतात आणि पालकच उत्तरं देतात. तर पण तुला एक हं. गोष्ट सांगू का? हे आपल्या समाजातच आहे बरं का. हां, म्हणजे लग्न हे मुला-मुलींचं असलं, तरी त्याच्या भोवती पालकांच्या भावना गुंतलेल्या असणं, दोन्ही बाजूंच्या. हे कसं आहे, हे आपल्या एकंदर आपल्या संस्कृतीचा तो भागच आहे. म्हणजे मुलांमधली ओव्हर इन्व्हॉल्वमेंट जनरलीच आपल्या संस्कृतीमध्ये जास्त आहे. तर आपली जी मुलं आहेत, त्यांना मी म्हणालो तसं एक स्पेशल कंडिशन असल्यामुळे त्यांच्या बाबतीत तर ती इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त असणारच. त्यामुळं बऱ्याच वेळेला त्याचं रूपांतर खूप परावलंबनात होतं, हे पालक लक्षात घेत नाहीत. आणि ते भावनिक परावलंबन असू शकतं. म्हणजे हळू तो मुलगा किंवा मुलगी सुद्धा हाच विचार करायला लागतात, की हे आहेत ना आपल्यासाठी डिसिजन घ्यायला. आपण कशाला व्यर्थ शिणवायचं आपलं डोकं. घेतील डिसिजन. म्हणजे तू जे म्हणतेस ना, त्याच्यामध्ये कधी-कधी मुलं-मुली सुद्धा इन्व्हॉल्व असतात. स्पेशल कंडिशन नसलेली मुलं-मुली सुद्धा मी त्यांच्या आई-वडिलांना सांगताना ऐकलेलं की तुम्ही बघा ते लग्नाचं. हं. त्यामुळे ना कधी-कधी हे दोन्ही बाजूने असतं हे लक्षात घे. हं. म्हणजे कधी-कधी मुलांच्या बाजूने पण असं असतं. त्यांना सुद्धा ते स्वावलंबन नको असतं. कारण म्हणून तू जे आता म्हणालीस ना, की तुम्ही मुला-मुलींशी बोलणं हे फार महत्वाचं मानता. ते खरंच आहे. मग त्या मुला-मुलींशी बोलल्याशिवाय आपल्याला सुद्धा तो संपूर्ण कुटुंबाचा पट कसा आहे, याची जाणीव येणारच नाही ना. त्यामुळे या सगळ्याच्या मध्ये त्या मुला-मुलींचा सहभाग हा फार महत्वाचा आहे. शेवटी लग्न, संसार, पुढचा प्रवास हा त्या मुलाला आणि त्या मुलीलाच करायचा आहे.
हे पालक म्हणून आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हं. अगदी बरोबर आहे. जे जे पालक ऐकतायत त्यांना फक्त मी एवढं सांगते, की आम्ही काही पालकांबद्दल फक्त निगेटिव्ह नाही बोलत आहोत. पण या समस्या आम्ही नेहमी बघतो आणि म्हणून आपण आज या विषयावर बोलतोय. आम्ही चांगले पालक सुद्धा भरपूर बघतो. पण हे हो. मुद्दे आपल्या समाजात खूप महत्त्वाचे आहेत म्हणून आम्ही हे विशेषतः डिस्कस करतोय. अ, नाही म्हणून म्हणून ना आपण ते डिस्क्लेमर लावूनच टाकूया, हां. की हे संवेदना ग्रुपमध्ये असलेल्या पालकांवरची टीका-टिप्पणी नसून हां. अगदी खरं आहे. ओके. आपल्याकडे संवेदनामध्ये एक प्रॉब्लेम एक म्हणजे सिच्युएशन आपण नेहमी बघत असतो. तर ती सिच्युएशन अशी असते, की कुठल्याही मुलाला जेव्हा लहानपणापासून एपिलेप्सी सुरू होते, तर तेव्हा ते कधी-कधी ओव्हर पॅम्पर्ड असतात आणि हं, ऑन द अदर हँड जेव्हा मुलींना असते, तेव्हा पालक तिला म्हणतात, "तू शिक, तू मोठी हो, स्वतःच्या पायावर उभी राहा." म्हणजे ते खूप हं. प्रोत्साहन देतात तिला शिक्षणासाठी आणि त्यामुळे होतं काय, की आपल्याकडे येणाऱ्या मुली या खूप शिकलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही प्रकारच्या आहेत, पण मुली पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या किंवा जास्त शिकलेल्या अशा पण आहेत. आणि अनेक मुलं ही कमी शिकलेली आहेत. म्हणजे काही जण नुसते डिप्लोमा, नुसती डिग्री, काही पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा आहेत. पण त्यामुळे होतं काय, की ज्या जास्त शिकलेल्या मुली आहेत, तर त्या या मुलांशी लग्न करायला तयार नसतात आणि त्याच्याही पुढची पायरी अशी होते, की जी जी मुलं जरी कमी शिकली असली तरीसुद्धा ते काही ना काही उद्योग करत असतात आणि स्वतःच्या पायावर उभे असतात. कारण आपल्याकडे जे पुरुषांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं ही जी पद्धत असते त्यामुळे. पण मग मुली असं हे करतात, की नाही तो कमी शिकलेला आहे, मग मी त्याच्याकडे तो नको. तर हे आपण कसं बॅलन्स करू शकू? आता ही मुलांच्या आणि मुलींच्या संदर्भातलं ते मॅथेमॅटिक्स आणि केमिस्ट्री आहे बघ. हं, हं. तर ते आपल्याला त्या पद्धतीने त्यांना समजून सांगावं लागेल. पण मला तू जो प्रश्न विचारलास त्यामधनं एक असं इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही, की आपण मुलगे आणि मुली यांच्याकडे बघण्याचे आपले दृष्टिकोन कसे असतात आणि मग ते पुढे कसे बदलतात. हं. हं. तर मला असं वाटतं, की तसं असायची गरज नाही. त्या दोघांच्याही बाबतीमध्ये आपल्याला समान दृष्टिकोन खरं म्हणजे असला पाहिजे. तो नाहीये हे मीही पाहतो आणि तूही पाहतेस. पण इथं आपल्याला मुलगा आणि मुलगी या दोघांशी बोलणं आवश्यक राहील, की त्या गणित आणि रसायनशास्त्र ते, की "अरे हा कमी शिकलेला आहे आणि तू जास्त शिकलेली आहेस." पण याच्याशी बोलल्यावरती किंवा ह्याचं एकंदर वागणं बघितल्यावरती त्याच्यामध्ये एक सेवाभाव चांगला आहे. त्याच्यामध्ये एक आस्था, काळजी घेण्याची वृत्ती या मुलामध्ये आहे. तर मग ती काळजी घेण्याची वृत्ती, त्यातला सेवाभाव, ही गोष्ट जी आहे ही महत्त्वाची आहे. ती त्या केमिकल इक्वेशनचा भाग आहे आणि त्याचं शिक्षण हे एका बाजूने त्या गणिती इक्वेशनचा भाग आहे. तर मग या 2 गोष्टी तू कशा लक्षात ठेव, हे आपल्याला तिथं सांगणं मला वाटतं खूप गरजेचं ठरेल. आणि मला असं वाटतं, की आपण स्किल म्हणजे जे कौशल्य आहे ना आणि इन्फॉर्मेशन म्हणजे जास्त शिक्षणाबरोबर जास्त इन्फॉर्मेशन मिळते आणि स्किलला आपण नेहमी कमी लेखतो. हं, तर आपण ना कौशल्याला कमी लेखता कामा नये. तर कौशल्य आणि माहिती या दोघांनाही आपण समाज म्हणून आपण बघ माहितीला जास्त हे करतो. हं, मी पुन्हा इकडे ज्ञान हा शब्दच नाही वापरत आहे. हां, मी माहिती हाच शब्द वापरतोय. म्हणजे वेल इन्फॉर्म्ड असण्याला आपण जास्त महत्त्व देतो. आपण कौशल्याला कमी महत्त्व देतो. कारण कौशल्याची आपल्याला ना गरज जेव्हा पडते तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं. हं. आणि तोपर्यंत कौशल्य दाखवताही येत नाही. आणि इन्फॉर्मेशन कशी असते ती संभाषणाच्या मधून येते बाहेर. म्हणून हुशार वाटतो एखादी व्यक्ती, की "अरे या विषयावर पण बोलते, या विषयावरती पण माहिती आहे." ते चटचट दिसतं. पण समजा आपला एखादा तरुण मुलगा असेल, ज्याने फक्त आय-टी-आय केलं असेल आणि तो बॉयलर टेक्नॉलॉजीमध्ये असेल, तर त्याचं कौशल्य तुला आणि मला दिसायचा प्रश्नच येणार नाही. तो इंडस्ट्रीमध्येच काम करतोय. पण तो एका कंपनीमध्ये 4 वर्ष काम करतोय. त्याला आता बढती मिळाली आहे. मग तिथे ना त्याचं कौशल्य आपल्याला त्या गणितामध्ये दिसू शकतं.
म्हणजे तो कौशल्य आहे म्हणूनच त्याचा दर वर्षाला पगार वाढलाय नाही का? म्हणजे मग आपण तिकडे आपण म्हणालो ना, कौशल्य आणि हे अंकगणित हे आपण दोन्ही गोष्टी जोडून घेऊ शकतो. पण मला त्यातला बिलीफचा म्हणजे दृष्टिकोनाचा भाग हा वाटतो, की कौशल्य आणि माहिती या दोघांना समान महत्त्व देणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये माहिती जास्त आणि कौशल्य कमी असं म्हणू नये, ही गोष्ट महत्त्वाची. वॉव! किती छान सांगितलं कौशल्य आणि माहिती आणि अ, अ, एक खूपच छान सांगितलंत आणि मला सांगायला आनंद होतो, की आपल्याकडे असं एक पूर्वी लग्न जमायला आलं होतं आणि अ, अ, तर त्या मुलाचं फक्त ग्रॅज्युएशन झालं होतं आणि मुलीचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं. अजून पण कोर्सेस झाले होते. तर त्यांचा हा प्रश्न पडला होता, की लग्न करायचं का नाही? कसं करायचं? आणि मग ते आपल्याकडे नियमित काउन्सिलिंगसाठी आले आणि मग त्यांचं लग्न झालं. मग तेव्हा ती मुलगी एका शेअरिंगमध्ये म्हणाली होती, की त्यांचं किती छान सूत जुळून आलं आणि हे ती सांगत होती, की त्या त्या तुमच्या शिक्षणावर नाही तर तुमची मनं किती जुळतायत हे फार महत्वाचं आहे. अ, तर ह्यालाच जोडून मी पुढचा प्रश्न विचारते, की मी जे म्हटलं, की आपल्याकडे मुली जास्त शिकलेल्या असतात वगैरे, पण त्यात येणारा एक प्रॉब्लेम पण असतो. तो हं. प्रॉब्लेम असा, की मुलींना जरी आई-वडील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं, तरी ते अनेक आई-वडील नंतर मुलीला जॉबसाठी पाठवत नाहीत कुठे. तर अच्छा. त्याच्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या मुली घरी बसून आहेत. असं पण आपल्या ह्याच्यात खूप आहे, की म्हणजे अच्छा. शिक्षण भरपूर लिहिलंय, पण डुइंग म्हणजे आता काय करतो आपण लिहितो, तर त्याच्यात ते काही नाही, घरीच आहे. असं असं अनेक मुलींनी लिहिलंय. तर हं. ते आम्ही नेहमी विचारतो, की "का तुम्ही काही का करत नाहीत?" तर ते म्हणतात मग, की "नाही, असं राहिलं, आता घरीच आहे" वगैरे. तर तो जो आळस त्यांच्यात येतो, तो सुद्धा त्यासाठी सुद्धा आम्हाला काउन्सिलिंग करावं लागतं. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही काय असतं, की मला असं वाटतं, की मुलीचं शिक्षण जे आहे ना, ते फक्त डिग्रीपुरतं खरं म्हणजे मर्यादित ठेवण्याची गरज नाही. म्हणजे जर आपण दिलंच आहे, तर त्याचा परिपूर्ण उपयोग तरी करून घेऊ. म्हणजे त्या मुलीला मग बाहेर पाठवू आणि फक्त अर्थार्जन हेतू नाही, पण तिनं जे काही मिळवलेलं आहे, त्याचा निदान वापर तरी त्या मुलीला करता आला पाहिजे. पण मुलीला बऱ्याच वेळेला असं म्हणजे तू म्हणतेस तसं घडणं सहजच शक्य आहे, की आता तुला शिकवली आहे ना, म्हणजे ते शिकवणं हा टिक मार्क असतो. हं. की आता बी-ए झाली आहे, एम-ए झाली आहे. म्हणजे ना लग्नाच्या तिथं तो टिक मार्क आला. तर तो टिक मार्क आला ना, आता ते ज्ञान, ती माहिती वापरली नाही तरी चालेल. कारण आता ते सर्टिफिकेट मिळालं. आता ते टिक मार्क झालं. म्हणजे मग तुम्ही शिक्षणाला कुठे नेता? तर विणकाम विणकाम येतं का? स्वयंपाक येतो का? आणि शिक्षण या सगळ्याला तुम्ही एकातच बसवता. हे बरोबर नाही. हे अन्यायकारक आहे. हं. हे त्या मुलीवरती अन्यायकारक आहे. हं. त्यामुळे जर आपण शिक्षण देणार असू, तर त्या शिक्षणाचा योग्य उपयोग होणं ही सुद्धा पालक म्हणून आपली जबाबदारी. हं. आणि मग आळस का येतो? आळस येतो याचं कारण असं, की कुठलंही ज्ञान, कुठलंही कौशल्य हे वापरलं नाही तर गंजणार की हो? त्यामुळे ते वापरलं जात नाही, त्यामुळे ते गंजायला सुरुवात होते. मग प्रत्येक माणसाची अशी क्षमता नसते विरोध करण्याची, की नाही तरी सुद्धा मी हे वापरणारच आहे. मग कशाला यांच्याशी वाकडं घ्या. मग ती मुलगी म्हणते, की चला थांबते मी घरी. हं. तर असं ते एक चक्र तयार होतं. म्हणजे मुलाचं वागणं आणि आई-वडिलांचं वागणं. तर मला असं वाटतं, की ते चक्र भेदण्याचे प्रयत्न आपण ॲक्टिव्हली करायला पाहिजे. हं. अगदी बरोबर आहे. आणि तसंच मुलगा आणि मुलगी दोघांचेही एक स्किल डेव्हलपमेंट म्हणजे अ, घर चालवण्याचे स्किल डेव्हलपमेंट हे सुद्धा फार गरजेचे असतात ना? हं. हो. आणि मला वाटतं घर चालवण्याचं स्किल डेव्हलपमेंट वरती अगदी तुम्ही खरं म्हणजे अगदी कोर्सच घ्या. हो, अगदी खरंच. आणि त्या कोर्समध्ये मुला-मुलींना सेम शिकवायचं. हं. हां, म्हणजे कारण ते दोघांनाही यायला पाहिजे. बरं आज तुझ्या लक्षात येईल, थोडा टेक्नॉलॉजीचा वापर कळला आणि जो तरुण मुला-मुलींना जास्त चांगला कळतो, तर घर चालवणं ना, हे पूर्वी इतकं अजिबात कठीण राहिलेलं नाही. आज लॉकडाऊनच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना कळलं ना, की कुठल्या-कुठल्या गोष्टी आपण स्क्रीनवरून मागवू शकतो आणि त्या घरपोच येऊ शकतात. हे आपल्याला कळलं. हो, संसार सोपा झालाय त्याच्यामुळं. हां, अनेक गोष्टी घरी येऊ शकतात. बरं पूर्वी तुम्हाला प्लंबर शोधायला लागायचा, इलेक्ट्रिशियन शोधायला लागायचा, तोही येतो आता.
म्हणजे संसार चालवणं हे पूर्वी इतकं कठीण राहिलेलं नाही. म्हणून आपण अशा तऱ्हेचा एक छोटा अभ्यासक्रम 5 तासाचा, 6 तासाचा खरा तयार केला पाहिजे. या खरंच. विवाह इच्छुक मुला-मुलींसाठी, की संसार कसा चालवायचा आणि त्या संसारामधले मग तरीसुद्धा काही सगळंच टेक्नॉलॉजी करणार नाही. घरामध्ये काहीतरी करावं लागेल. मग जसं आपल्या सगळ्यांना लॉकडाऊनने सांगितलं, की ज्यावेळेला घरामध्ये काम करणारे कर्मचारी सगळे नव्हते, तेव्हा आपण सगळ्यांनी घरातली कामं केलीच की. पण मग ती कामं कशी करायची? त्याची वाटणी कशी करायची? मुख्य म्हणजे त्या कामांमधला आनंद कसा घ्यायचा? आपल्या हाताने साफ केलेलं घर हे जास्त छान का दिसतं? या गोष्टी आपल्याला त्या डेली लाईफ स्किल्स, दैनंदिन जीवनातील कौशल्य असं आपण त्याला नाव देऊन तो एक 4-5 तासाचा जरी कार्यक्रम केला तरी आणि तो मुला-मुलींना सेम सिलेबस. हां. कारण नाहीतर ते जेंडर स्टिरियोटाइप्स असतात. मी असं बघितलं या लॉकडाऊनमध्ये बऱ्यापैकी जेंडर स्टिरियोटाइप्स म्हणजे हे काम स्त्रीचं, हे काम पुरुषाचं. लॉकडाऊनमध्ये बरेच पुरुष स्वयंपाक करायला शिकले का नाही? हं. म्हणजे अगदी कुकर-बिकर लावायला तर शिकलेच. ज्यांनी आधी कधी गेले नव्हते स्वयंपाकघरात ते. स्वयंपाक करायलाही शिकले. तर चांगली सवय आहे ही लॉकडाऊन नंतरच्या काळातही टिकली पाहिजे. तर तेही या मुला-मुलींना आपल्याला शिकवणं गरजेचं आहे. कारण इट इस अ पार्टनरशिप. त्याच्यामध्ये तुम्ही मुलगा आहात का मुलगी आहात, हा संसार चालवण्यामध्ये काही येता कामा नये. आज आपण अनेक कुटुंबांमध्ये बघतो, की आर्थिक बाबी ही पत्नी बघते. असं पण होतं ना, गुंतवणूक काही असते घराची, ती पत्नी बघते. मग परंपरागत काय सांगू होतं, की हे पुरुषांनी बघायचे सगळे आर्थिक व्यवहार. पण आता हळू त्याला छेद जायला लागलाय आणि तो छेद जाणं महत्वाचं आहे, कारण शेवटी त्या दोघांचं नातं आहे आणि त्या दोघांची जबाबदारी त्याच्यामध्ये असली पाहिजे. अगदी बरोबर आहे. आता आपण लॉकडाऊन हा विषय काढला म्हणून मी एक त्या संदर्भातलीच एक विचारते पुढचा प्रश्न, की कालच माझ्याकडे एक मुलगी काउन्सिलिंगसाठी आली होती, की तिचं लग्न जमत आलं होतं, पण आता तिला लॉकडाऊन नंतर घराबाहेर पडावसंच वाटत नाहीये. अ, बरं. तर यासाठी म्हणजे अजूनही काही जणांच्या बाबतीत तो मनात फोबिया किंवा ती भीती अशी आहे, की जे अजूनही घराबाहेर पडत नाही, की अजूनही खूप इन्सिक्युअर समजतायत. तर हा विषय निघालाय म्हणून ह्या बाबतीत आपण कसं करावं आता ह्यानंतर? नाही जर अशा तऱ्हेची इन्सिक्युरिटी त्या व्यक्तीला आणि त्या कुटुंबाला खूप त्रासदायक होत असेल, हं, तर त्यांनी ताबडतोब मानसिक आरोग्य विषयक सल्ला घ्यावा. कारण अशा तऱ्हेच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींना आम्ही लोकं आता आमच्या ओ-पी-डीजमध्ये रोज पाहतो, रोज ट्रीट करतो. त्याच्यामुळे हे कॉमन आहे. याच्यावरती इलाज आहे. याच्यामधून माणसं बाहेर येऊ शकतात. तेव्हा जिथं भीती, असुरक्षितता या कोरोना संबंधातली अजूनही रेंगाळत असेल, त्यांनी जरूर शास्त्रीय आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा. अगदी बरोबर आहे. अ, एक मी एक अजून वेगळा प्रश्न विचारते, की आपल्याकडे संवेदनामध्ये अर्थातच आपण जे आत्ता जे सगळे आहेत तसे नॉर्मल आय-क्यू असलेली मुलं-मुली असतात, तसे येतात. पण काही आई-वडील त्यांच्या मतिमंद मुलांना घेऊन येतात आणि त्यांना आम्हाला म्हणजे खूपच सांगावं लागतं. मग ते ते म्हणतात, "नाही, नाही, पण माझी मुलगी घर आवरू शकते. माझी मुलगी स्वयंपाक करू शकते." तर हं. हे हे खरं आहे ना, की आपण त्या मुलांचं नाव नोंदणी करून घेऊ नये. हे बरोबर आहे ना? हे बरोबर आहे. कारण आपण त्याला आय-क्यूची अट ठेवणं गरजेचंही आहे. हो. आणि पुन्हा तिथे आपण पालकांच्या भूमिकेबद्दल थोड्या वेळापूर्वी बोललोच, हं, की त्यांना केअर गिव्हिंगला माणूस कसा हवा असतो किंवा ते सगळे मुद्दे आपण पाहिले ते या पालकांच्यामध्ये खूप जास्त असतात. कारण त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं परावलंबित्वही जास्त असतं हं, आणि त्याला फक्त फिट येणं या आजाराचं बंधन नसतं. हं, बौद्धिक क्षमता कमी आहे हे बंधनही अजून एक असतं. त्यामुळे एकाच्या जागी 2 बंधनं असतात तिकडे. तर हं. ही 2 बंधनं असल्यामुळे स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गामध्ये अडथळे जास्त असतात. ते अडथळे जितके जास्त तितका ना लग्न झालं की सुधारेल हा बिलीफ आणि ते मॅजिकल लॉजिक जास्त चालतं. पण आपण एक संस्था म्हणून काम करत असताना
म्हणजे नॉर्मल IQ हा लग्नासाठी रजिस्ट्रेशन करतानाचा निकष ठेवणं, ही गोष्ट खूप गरजेची आहे असं मला वाटतं. म्हणजे तिथं तडजोड करू नये असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. इथे मी गंमत म्हणून माझ्या लहानपणचा अनुभव सांगते, की मी लहान असताना एका डॉक्टरांनी माझ्या आई-वडिलांना सांगितलं होतं, की "अहो, आत्ता एपिलेप्सी आहे ना, लग्नानंतर बरी होईल." पण पण फॉर्च्युनेटली आई-बाबा डॉक्टर असल्याने ते काही त्या प्रश्नाच्या आहारी गेले नाहीत. अ, एक वेगळा प्रश्न इथे असा विचारते, की आत्ता इथे या मेळाव्याला आलेले सगळे जण मुलं आणि मुली सगळे कंट्रोल्ड एपिलेप्सी असलेले आहेत. पण आपल्यातले अनेक जण असे असतात, की ज्यांच्या एपिलेप्सी वर्षानुवर्ष कंट्रोलमध्ये आहे. ज्यांचं करियर चांगलं चालू आहे, बाकी सगळं चांगलं चालू आहे आणि मग ते नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये लग्न जमवायचा प्रयत्न करतात. अनुरूप सारखी मंडळं असतात तिथे वगैरे आणि मग त्यांचा आम्हाला एक जनरली प्रश्न असतो, की त्या फॅमिलीला भेटल्यावर आम्ही नेमकं कधी सांगावं, की हिला पूर्वी एपिलेप्सी होती. तर हे तुम्ही कसं हे कराल? सांगतो. कधी सांगावं तेही सांगतो. जनरली ज्यावेळेला आपल्याला असं दिसतं, की मगाशी आपल्या अंकगणितातल्या सगळ्या गोष्टी जुळतायत. हं. आणि केमिकल रिएक्शन सुद्धा सुरू झाली आहे. अशा वेळी सांगावं. हां. हां, म्हणजे त्याचं ते मी अशासाठी म्हणतो, की तुम्ही जर अगदी आधीच सांगितलत ना, तर मग ती केमिकल रिएक्शन जुळणार का नाही तेही आपल्याला ठाऊक नसतं म्हणून. पण केमिकल रिएक्शन पूर्ण जुळल्यावरतीही सांगू नये, कारण तोपर्यंत भावनिक गुंतवणूक जास्त झाली असते म्हणून. त्यामुळे तो टप्पा आहे. आता सहसा कुणी कुणाला सांगावं, तर म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला एपिलेप्सी आहे, तिनं त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगावं. हे कम्युनिकेशन पहिल्यांदा त्या 2 व्यक्तींच्या मध्ये व्हायला पाहिजे आणि नंतर त्याच्यामध्ये कुटुंब आलं पाहिजे. म्हणजे त्या दोघांचं एकमत झालं, की नाही हे असं आहे, पण चालेल मला. बऱ्याच वेळेला आपण म्हणजे आपल्या सदस्यांसाठी म्हणून सांगतो मी, की तुम्ही बिनदिक्कतपणे सांगताना सांगा, की या बाबतीमध्ये तुम्हाला काहीही बोलायचं असेल, तर आमच्या सपोर्ट ग्रुपला या. तुम्ही आमच्या काउन्सिलर बरोबर बोला, डॉक्टरांबरोबर बोला. आमच्यासारखे डॉक्टरही बोलतील आणि त्याच्यासाठी तुम्ही ग्रुपची मदत नक्की घ्या. डॉक्टरांची मदत नक्की घ्या. आणि जर त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला सायकियाट्रिस्टकडे किंवा सायकॉलॉजिस्टकडे जायला लागलं, तरी आमच्यासारख्या लोकांकडे या. त्याचं एक कारण असं आहे, की बऱ्याच वेळेला न्यूरोलॉजिस्ट जे असतात, जे तुमच्या सीझरवरती कंट्रोल करायची औषधं देतात, त्यांचं जे संभाषण कौशल्य असतं, ते किती आणि कसं असेल हे आपल्याला माहीत नाही. आणि हे विषय जे आहेत, जे संभाषण कौशल्याचे असतात, याच्यामध्ये डॉक्टर सुद्धा तुम्हाला त्या सिच्युएशनची, त्या गोष्टीची माहिती कोणत्या शब्दात आणि कशी देणार? याच्यावरती समोरच्या व्यक्तीचं मत खूप अवलंबून असतं. आणि त्याच्यामध्ये सगळेच न्यूरोलॉजिस्ट हे संभाषणामध्ये तितकेच निष्णात असतील असं नाही. ते डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटमध्ये अतिशय निष्णात असतील. हं. म्हणून आपण त्यावेळेला काउन्सिलिंग, सपोर्ट ग्रुप आणि ज्याचं संभाषण कौशल्य चांगलं असलेला आपला डॉक्टर असेल तर उत्तमच. पण नसेल तर तेवढ्यासाठी संभाषण कौशल्य चांगलं असलेल्या एक्सपर्टकडे जावं आणि त्याच्याकडून या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावरचे संवाद हे व्हेरिफाय करून घ्यावेत. म्हणजे माझ्या सायकियाट्रिस्ट म्हणूनच्या प्रॅक्टिसमध्ये या स्किझोफ्रेनिया असेल, बायपोलर डिसऑर्डर असेल, रिकरंट डिप्रेशन्स असतील, अगदी ड्रग ॲडिक्शन मधून बाहेर पडलेली मुलं आणि आता मुली सुद्धा असतील. या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही बऱ्याच वेळेला म्हणजे ती 2 मुलगा-मुलगी त्यांच्याबरोबर बोलणं थोडं आणि नंतर एक मोठी एक्सटेंडेड फॅमिलीची मीटिंग. म्हणजे मी असं अनेक वेळेला 10, 12, 14 लोकांचा ग्रुप घेतलेला आहे. त्या एका लग्नासाठी. तुमचे तुमचे 5 लोकं आणा, तुमचे 5 लोकं आणा. सगळं जे काही प्रश्न उत्तर आहेत ती होऊन जाऊ द्या. तर इतकं आपण ओपन असलं ना शास्त्रीय दृष्टीनं, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मग त्याच्यामध्ये प्रश्न तेच असतात. किती काळ गोळ्या घ्यायला लागतील? मुलीच्या बाबतीमध्ये गोळ्या घेत असले तर मुलं होण्यावरती काही परिणाम होणार आहेत का? हे बघा, ज्या आपल्या बेसिक शंका आहेत ना, ते 5-7 शंकांच्या वरती कधीच जात नाहीत.
त्या 5-7 शंकांना आपल्याला योग्य उत्तरं मिळालीत ना, की आपलं मन क्लिअर होतं. त्यामुळे माझं म्हणणं हे राहील, की त्या 2 व्यक्तींनी आणि त्या कुटुंबांनी तज्ञ सल्ला, मार्गदर्शन आणि संवाद हे जास्तीत जास्त करून तो निर्णय घ्यावा. खास करून जेव्हा एकाच व्यक्तीला एपिलेप्सी आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला ती एपिलेप्सी नाहीये आणि आपण म्हणजे आपण म्हणूया, की खुल्या अरेंज मॅरेजमध्ये आपण गेलो आहोत. हं. तर त्यावेळेला या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यात कुठलीही गुप्तता बाळगू नये. म्हणजे एवढंच सांगितलं, तेवढंच सांगितलं. जरा टेन्शन जास्त आलं, की कधी-कधी हिला फिट यायची, पण आता सगळं छान आहे. असं वेग बोलू नये. आणि डॉक्टरांना त्याच्यात इन्व्हॉल्व करावं आणि अगदी कायद्याच्या दृष्टीने सुद्धा हा प्रोसेस हा आपल्या बाजूने जाणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची. अगदी बरोबर आहे. आणि मला कधी-कधी असं वाटतं, की आपण जेव्हा स्वतः ओपनली सांगतो, तेव्हा म्हणजे जी मुलगी सांगत असेल, तर तिला पण एक रिलीफ होतं, की आपण सगळं हं, सांगितलंय आणि खरं सांगितलंय. हं, आपण काही लपवून नाही ठेवलं. तर हं, हं, ते ते जे मनाला सुख असतं ना, की एक बरं वाटतं त्यानी सुद्धा आपल्याला, की आपण खरं सांगून हं, केलंय. हं, आणि नंतर समजा जरी दुसऱ्या पार्टीकडनं काही झालं आणि समजा नकार आला, तरी सुद्धा म्हणजे आमच्याकडे असं झालं होतं. तर ती मुलगी म्हणली, की तरीसुद्धा मला आम्ही सगळं सांगितल्याचं समाधान वाटलं, की हं, आम्ही आमच्या परीने क्लिअर केलं. तर हं. हे म्हणजे आता तू सांगितलं ते फार महत्वाचं आहे, की आपण कसं सांगावं आणि काय सांगावं. तर आणि अनंत का मला असं तुला विचारायचं की आता हे संवेदनाचे आपण अनेक एपिलेप्सी वधूवर मेळावे करतो किंवा आपण एपिलेप्सी वधूवर मंडळ चालवतो ऑनलाईन, प्रत्यक्ष वगैरे, वगैरे. तर या उपक्रमाच्या प्रगतीसाठी अजून आपण काय करू शकू, की जे हे अजून पुढे जाईल? मला असं वाटतं, की थोडंसं आपण आपलं जेव्हा मुक्तांगण सुरू झालं की नाही, तर त्यावेळेला जसं पु. ल. देशपांडे म्हणाले होते, की मुक्तांगण बंद होईल तर ते मला आवडेल. हं. तसं मला एका बाजूने असं वाटतं, की आपला हा वधूवर मेळाव्याचा भाग ना, हा बंद झालेला आपल्याला आवडेल. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा, की आपली सगळी मुलं-मुली ही सर्वसाधारणपणेच त्या लग्नाच्या एकंदर प्रक्रियेमध्ये सहभागी होतील. तसं आपल्याला आवडेल झालेलं. म्हणजे ते कधी होईल, की ज्यावेळेला एपिलेप्सीशी निगडीत असलेला स्टिग्मा कमी येईल तेव्हा. हं. त्यामुळे आयडियल गोल काय आहे, की हे वधूवर मंडळ नसणं आणि सगळ्यांनी सांगणं तिथे, की तुला काय आहे आजार एपिलेप्सी आहे. ठीक आहे. तुला काय आहे डायबिटीज आहे. तुला काय आहे कॅन्सर होऊन गेला. काय जे काय असेल ते. म्हणजे अशा तऱ्हेच्या एखाद्या समस्येचा सामना माणसाला करायला लागणं, हा त्या व्यक्तीचा किंवा त्या कुटुंबाचा दोष नाही. हे जेव्हा समाजाला कळेल, तेव्हा या प्रयत्नांची गरजच राहणार नाही. पण हे मी तुला सांगितलंय फारच आयडियल आणि फार पुढचं गोल झालं. मधला एक टप्पा मला असा दिसतोय, की वेगवेगळ्या अक्षमता असलेल्या गटांचं एकमेकांशी असलेलं साहचर्य. म्हणजे थोडक्यात असं, की आपला प्रॉब्लेम सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे किंवा न्यूरो सायकियाट्रिक आहे. खास करून न्यूरोलॉजिकल आहे. पण तो कधी-कधी न्यूरो सायकॉलॉजिकल किंवा न्यूरो सायकियाट्रिक होऊ शकतो. कुठला एपिलेप्सीचा. समजा दुसरा एखादा प्रॉब्लेम असलेली व्यक्ती असेल, की जो मेंदूशी निगडीतच नाही. हं. म्हणजे काही हाताचा प्रश्न असेल, पायाचा प्रश्न असेल, की ज्याचा मेंदूशी काही देणं-घेणं नाहीये. तर अशा तऱ्हेच्या क्रॉस ग्रुप्समध्ये आपण हे मेळावे घेऊ शकतो का? हं. हा एक डोक्यात येणारा भाग, की असे क्रॉस ग्रुप्स जे असतील, की ज्याच्यामध्ये मेंदूच्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आपण. कारण आपल्याकडे हा न्यूरो सायकॉलॉजिकल भाग आहे म्हणून. पण मेंदू सोडूनच्या इतर गोष्टी आहेतच ना. तर अशा गटांच्या सोबत आपल्याला सहकार्य करता येईल का? हा एक एक मुद्दा. दुसरा मुद्दा, की आपल्यापैकी जी मंडळी अगदी संस्थेच्या मार्फत नाहीत, पण जनरल साइट्सवरती जाऊन लग्न ठरवतील किंवा प्रेमात पडून लग्न ठरवतील. हं. या सगळ्या लोकांना त्यांचे ना अनुभव आपण डॉक्युमेंट करायला पाहिजेत.
हं. त्यांच्या आपण मुलाखती घेतल्या पाहिजेत. त्यांना आपण हळू-हळू फॅकल्टी म्हणून तयार केलं पाहिजे. आणि आपल्या ह्या फॅकल्टी अशा तयार व्हायला पाहिजेत, की जे हे वधू-वर मेळावे घेतील. हं. म्हणजे जे त्याच्यातून गेलेले आहेत तेच नवीन लोकांशी बोलतील. तर अशी आपल्याकडूनच लग्न जमलेल्यांपैकी जर एक 4-5 मंडळी आपल्याला तयार करता आली, तर ते आणि त्यांचे आई-वडील पण फॅकल्टी म्हणून तयार करायचे आणि त्यांच्यातर्फेच मेळावे घ्यायचे. आणि म्हणजे आता आम्हा लोकांना तुम्ही तज्ञ म्हणून बोलवलं. ठीक आहे, ते तज्ञपणाची थोडी फोडणी द्या. म्हणजे उद्घाटनाला आणि समारोपाला तज्ञ लोक बोलवा. पण मुळातला जो बाकीचा मेळावा आहे ना, तो आपण या अनुभवातून गेलेल्या लोकांना फॅकल्टी बनवून जितका तयार करू शकू, हं. तितका त्याचा इफेक्टिव्हनेस वाढेल असं मला वाटतं. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपण इंटरनल फॅकल्टी तयार करण्यावरती भर देणं, ही गोष्ट मला गरजेची दिसते. वॉव! खूपच छान. हे दोन्ही मुद्दे आता मी लगेच लिहून घेतलेत आणि मगाशी तू उल्लेख केल्याप्रमाणे संसार कसा चालवायचा या विषयावरचं सुद्धा वर्कशॉप घेणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. हे पण मला अगदी पटलंय. अ, तर लोकं हो, तुमच्यापैकी कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते खाली टाइप करू शकता किंवा विचारू शकता. अ, आणि आपण आता एंडच्या दिशेने येतच आहोत, तर तुम्ही डॉक्टरांना 1-2 प्रश्न विचारू शकता तुम्हाला विचारायचे असतील तर. अ, आणि आणखीन एक मला मगाशी तू म्हणालास, की रिलेटेड आपण वधू-वर मंडळाचं हे चालवू शकतो. तर तसं माझ्या मनात आलं, की इव्हन व्यसनमुक्त असलेले मित्र किंवा जसं माया तुळपुळ्यांचा विटिलिगो सपोर्ट ग्रुप आहे, तसे तर ह्या सगळ्यांशी पण आपण कनेक्ट करू शकतो आणि वेगळ्या तऱ्हेचा आपला वधूवर मंडळ, वधूवर मेळावा हे सुद्धा नक्की करू शकतो. हो ना? हो, हो. हां. आणि पुन्हा त्याच्यामध्ये कसं आहे, की स्टिग्मा आहे जिथे, तर म्हणजे आता विटिलिगोला पण स्टिग्मा आहे. व्यसनमुक्तीला पण स्टिग्मा आहे, एपिलेप्सीला पण स्टिग्मा आहे. तर त्याच्यामधली व्यसनमुक्ती जी आहे ना, ज्याच्यामध्ये पुन्हा न्यूरोसायकॉलॉजिकल आहे म्हणून ते जरा बाजूला ठेवावं. हं, पण विटिलिगो स्किन आहे म्हणजे ते हं, वेगळ्या संस्थेशी निगडीत आहे. अर्थात तीही मनाशी निगडीत आहे. पण निदान बेसिकली ती न्यूरोसायकॉलॉजिकल नाही कंडिशन. हं. असा काहीतरी विचार करता येईल. एक विचाराची दिशा आहे. हो, त्या हो. दिशेने आपण पुढे गेलो तर काहीतरी आपण कुठेतरी जाऊ म्हणजे पोहोचू शकतो. हो. आणि आणि आनंद काका आपण दोघं पूर्वी एकदा बोललो होतो ते मला आठवलं, की आपल्याकडे येणारे जी मुलं-मुली आहेत त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठीचा ग्रुप घेणं. हो. तर हे मला फार महत्वाचं वाटतं. अ, कारण मी पूर्वी एकदा सांगितलं होतं तसं, की ते येतात पण त्यांच्यात लॅक ऑफ कॉन्फिडन्स आत्मविश्वासाचा अभाव हे खूप दिसून येतं. त्यामुळे आपण ह्याचाही विचार करत आहोत संवेदनातर्फे, की आपण त्यांचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी, स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी असे फक्त त्यांचे ग्रुप घेणं, याचाही आपल्याला पुढे खूप उपयोग होऊ शकेल. नक्की आणि मला असं वाटतं ना, की वधूवर मेळाव्याच्या आधी दर 3 महिने, हं, महिन्याला एक असा आपण ग्रुप घेतला हं, आणि मग म्हणजे हे मेळाव्याचं प्री सेन्सिटायझेशन असेल हं, आणि त्याच्यामध्ये एक हाही विषय पाहिजे, की जेव्हा मेळाव्यामध्ये वन टू वन बोलाल, हं, त्यावेळेला कुठले प्रश्न कसे विचाराल? हं. त्याच्यावरती पण ट्रेनिंग पाहिजे ना. हो, हां, नाहीतर मग ते एकमेकांचे चेहरे बघत बसतात. हां, बऱ्याच वेळेला आणि हो, 4-5 प्रश्न विचारून होतात. हो, आता काय विचारायचं? असा एक मोठा प्रश्न चेहऱ्यावरती दिसायला लागतो. हो, तर त्याचंही ट्रेनिंग व्हायला पाहिजे, हो. की या तऱ्हेचं इंटरॅक्शन कसं करावं? दाताला मीठ लावलं तर लगेच फिट जाते. अ, हे देखील केलं तर फिट ही होईल. तर आता याच्या बाबतीमध्ये सुभाष हा प्रश्न आपला आत्ताच्या विषयाशी निगडीत नाहीये. पण मी तुम्हाला पटकन सांगतो, की मीठ लावल्यामुळे ती फिट जाते का? तर त्याचं शास्त्रीय उत्तर नाही असं आहे. तर पण तुम्हाला तो अनुभव आला असू शकतो का? तर हो. तो तुम्हाला अनुभव आलेला असू शकतो. मग त्याचं कारण काय असेल? त्याचं कारण हे असतं, की फिट ही मुळामध्ये सेल्फ लिमिटिंग असते. आणि ती सेल्फ लिमिटिंग असणं आणि तिचं जाणं आणि मीठ लावणं, या गोष्टी बऱ्याच वेळेला एकत्र होऊ शकतात.
म्हणून ज्या 2 गोष्टी एकत्र होतात, त्या एकत्र घडतात, त्या एकमेकांमुळे घडतात, असा निष्कर्ष आपलं मन काढू शकतं आणि त्याच्या मधून अशा तऱ्हेच्या विधानांची निर्मिती होते. हं. किती छान सांगितलंत. अ, कुणाला काही प्रश्न असेल तर इथे टाइप करा आणि म्हणजे मी ह्याच्यानंतरची सूत्र माझी कलीग रश्मी जोशी हिच्याकडे देते. रश्मी ही आमची धडाडीची कार्यकर्ती आहे पहिल्यापासून आणि अ, अ, तर ती आभार मानणार आहे. रश्मी जोशी, तुझा या कॅमेरा ऑन करते. हां, हां. थँक यू यशो. अ, मला ही संधी दिल्याबद्दल थँक यू. आनंद काकांबद्दल काय बोलावं ते मला कळत नाही. मला भरून येते खूप. अ, ते आमचे ट्रस्टी तेवढेच नाही, गाईड, फिलॉसॉफर ऑल रोल्स रोल्ड इंटू वन पर्सन असे आहेत. आणि तुझं तर त्यांचं पर्सनल कनेक्शन आहे त्याच्या आम्हाला खूप उपयोग होतच असतो. ते आमचे अगदी आवडते आनंद काका असं मी आवाजून सांगते. आनंद काकांनी बोललेले भरपूर गोष्टी मला वाटते की पेरेंट्सना खूप पटण्यासारखे आहेत. आम्हाला पण म्हणजे मी आय एम ऑल्सो अ पेरेंट आणि माझा मुलगा पण आता लग्नाच्या वयाचाच आहे. त्याच्यामुळे मलाही खूप उपयोग झाला. मॅरेज मधला केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स म्हणा, मॅजिकल लॉजिक आणि लॉजिकल मॅजिक म्हणा आणि रिलेशनशिप, ट्रीटमेंट आणि पर्सनल ग्रोथ कसं एपिलेप्सी वाल्यांचं आपण घडवून आणू शकतो ॲज अ फॅमिली, तेही खूप उपयोगी ठरतील असं मला वाटतं. स्वावलंबी होणं आणि त्याच्यासाठी पेरेंट्सनी खूप अ, स त्यांना धरून ठेवण्यापेक्षा हळू त्यांना इंडिपेंडेंट करणं कसं गरजेचं आहे. नॉट ओन्ली फॉर एपिलेप्टिक चिल्ड्रन. ते सोडून इव्हन नॉर्मल मुलांकरताही ते अगदी लागू होण्यासारखी गोष्ट आहे. काउन्सिलिंग आणि सपोर्ट ग्रुप म्हणा, कशा प्रकारे मॉडेल आपण घेता येईल, क्रॉस ग्रुपमधलं मेळावे, हा मुद्दा पण मला वाटतं आम्ही विचार करू शकतो ह्याच्याबद्दल. आनंद काका तुम्ही इतकं मनापासून आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याच्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार मानते. थँक यू. आय एम सॉरी म्हणजे मी खूप चांगली मराठी बोलू शकत नाही. मी प्रयत्न करत असते. नाही, करा, करा. काही मिस्टेक झाले तरी प्लीज क्षमा करा. आणि ह्या मीटिंगमध्ये आलेले सगळे सभासदांचं मी आता आभार मानते. पुढचं सूत्र मी पुन्हा यशोदाकडे देते. थँक यू सो मच. येस. थँक यू रश्मी. आजच्या मीटिंगला खरंच मजा आली आणि डॉक्टर आनंद नाडकर्णींनी आपल्याला खूप छान तऱ्हेने सगळी माहिती दिली आणि आपण सगळेजण त्यातून खूप काही शिकत आहोत. खूप, खूप, खूप काही शिकत आहोत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपली पुढची सूत्र सुद्धा पुढच्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा जरूर करणार आहोत. तर सगळ्या पालकांना विनंती आहे, की तुम्ही In जरूर आमच्या 300 meters, संपर्कात turn राहा. left onto the left. तर तुम्ही जरूर आमच्या संपर्कात राहा आणि लग्न ठरलं तर कळवा किंवा लग्न ठरायला आलं आणि काउन्सिलिंग पाहिजे तरी सुद्धा कळवा आणि तुम्हा सर्वांना आमच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. आपण मीटिंग इथे थांबवूयात. थँक यू.